एकजारकीमयी हा मतदारसंघ पवार फॅमिलीकडेच आहे, पण बारामती तालुक्याच्या पलीकडे कुठं विकास अजून दिसत नाही. असं नाहीच आहे. विकास ही मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात म्हणतो मी. मला असं वाटतं की विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाच्या गोष्टी चालू आहेत, पण बारामती आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभी राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे दादांचंही तेवढं उत्तरदायित्व होतं आणि त्यांनी त्याच्यामुळे दादा नेहमीच बारामतीकरांच्या पाठीशी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टी करत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच मतदारांनी जर आदरणीय दादांच्या पाठीशी तेवढंच खंबीरपणे उभं राहिलं तर नक्कीच यापुढचा विकास त्या पद्धतीने नक्कीच होईल. आताच तुम्ही विषय काढला, दादांनी फॉर्म घेतलाय, तुम्ही तुमचं नाव जाहीर झालं, नेमकं काय भानगड, काय कडमी फॉर्म आहे? मला अजून त्यातली कल्पना नाही. मला काय त्यातली अजून माहिती मी ऐनवेळी नाव बदलणार असं काय नाही ना? मला खरंच काही कल्पना नाही त्यातली. ठीक आहे. दुसरा एक विषय असा आहे, आता प्रचार एकदम रंगात आलेला आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात असंही चर्चा आहे, मी अख्खं कुटुंब साहेबांच्या बाजूने, ताईंच्या बाजूने आहे, तुम्ही एकाकी पडले, पण बारामती अख्खंच तुमचं कुटुंब आहे असं तुमच्या प्रचाराचं सध्या दिसतंय. भविष्यात समजा अशी एक चर्चा आहे की बारामतीतनं आम्हाला ऐकायला येते पत्रकार म्हणून की शेवटच्या सभेला दादांच्या मातोश्रींनाही तिथं व्यासपीठावर बोलवलं जाऊ शकतं, आणखीन अनेक फंडे होणार. शेवटी राजकारण आहे, भावनिक पातळीवर खेळलं जातं, पण तुम्ही या सगळ्याला उत्तर काय देणार? लोकसभे म्हणजे कुठल्याही निवडणुकीमध्ये जे ते आपापल्या परीने प्रयत्न करत असतात, त्यामुळे काय प्रयत्न होतील हे मी काही सांगू शकत नाही. आपण ऐकलं असेल, पण आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत आणि विजय हा नक्की आपलाच असेल असं मी सांगते. आता तुमच्या प्रचारातला मुख्य मुद्दा काय असेल? विकास, भावनिक की दादा की मोदी? अर्थात विकास आणि आदरणीय मोदी साहेब, कारण आपल्याला माहिती आहे की मोदी साहेबांसारखं कणखर नेतृत्व आज भारताला मिळालेलं आहे आणि भारताला उंचावर नेऊन आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये आपल्या भारत देशाला उंचावर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं असल्यामुळे नक्कीच विकास आणि आदरणीय मोदी साहेब. आता मला एक सांगा, मत तुम्ही उमेदवार आहात, लोकांनी मत तुमच्याकडे बघून द्यावं, दादाकडे बघून द्यावं की मोदीकडे बघून द्यावं, आणि कुठल्या मुद्द्यावर? आदरणीय दादांनी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्द्यावर त्यांचं जे धोरण ठरवलेलं आहे आणि त्याच मुद्द्यावरती आपण सगळ्यांनी मिळून आदरणीय मोदी साहेबांसाठी मतदान करायचं आहे. आता तुमच्या घरातलंच बोलूया. घरात तुम्ही, तुमचे जे कुटुंब आहे, कुटुंबीय, खरं तर इतके दिवस तुम्ही आजही एकत्र आहेत, उद्या एकत्र राहाल, इतर तुमचे जे सदस्य जे तुमच्या विरोधात गेलेत सध्या साहेबांमुळे प्रेशर असेल मान्य, तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? मी आपल्याला म्हटलं की आता सध्या निवडणूक असल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत असतील. आमची राजकीय भूमिका जी आहे, राजकारण जागी, नात्याच्या जागी. त्याच्यात कधी कटुपणा येणार नाही? नाही. आपण ह्याच नोटवरती मला वाटतं ही इंटरव्ह्यू थांबूया. स्वतः वहिनींनी हा स्पष्ट केलेला आहे की राजकारणाच्या बाजू राहील, म्हणजे जरी भविष्यात टीका टिप्पणी झाली तरी आम्ही आमच्या बाजूने कुठेही प्रत्युत्तर देणार नाही. मला वाटतं राजकारणात प्रचार करताना दोन्ही बाजूने जर भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा किंवा राजकारण नेण्यापेक्षा प्रचार करण्यापेक्षा विकासावर बोललं तर निश्चितच दोघांसाठी ते फायदेशीर राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. देशभरात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे, पण या सगळ्या चर्चेमध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरते ती बारामतीची, पवार विरुद्ध पवार. म्हणजे खरं तर पवार विरुद्ध सुळे असं आहे ते, पण सगळ्यांना उत्सुकता तीच आहे, नेमकं कोण जिंकणार. सध्या प्रचार सुरू आहे. खरं तर सुप्रियाताई यापूर्वी 3दा खासदार झाले, ते माध्यमांशी नेहमी बोलतात, पण त्यांच्या समोर आता आव्हान आहे घरातूनच सुनेत्रा वहिनींचं. सुनेत्रा वहिनींनाही घरातूनच राजकारणाचा वारसा राहिलेला आहे, त्यामुळे त्याही अगदी पूर्ण तयारीशी मैदानात उतरलेले. ताई, मला सांगा, आज महिना झालाय तुम्ही प्रचार करताय, काय अनुभव कसे? मी गेला महिनाभर बारामती मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यामध्ये फिरते. तालुक्यामध्ये नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येतो. जिथे जाईल तिथे अगदी मोठ्या प्रमाणात माझं स्वागत होते आणि अतिशय पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे. किती फेरी आहे? प्रत्येक तालुक्यामध्ये जवळजवळ माझी एक 4थी फेरी आहे. बघा, म्हणजे ताईंची 4थी फेरी झालेली राजकारणाची, म्हणजे अगदी पूर्ण तयारी नाही. म्हणजे 1 महिन्यापासून फिरत असल्यामुळे साधारणतः एक 4थी फेरी झालेली आहे सगळीकडे.
मग खरं तर तुम्ही घरात राजकारण आहे तुमच्या, नवीन काय नाही, अगदी माहेरापासून आहे, पण अशा पद्धतीने समोर घरातलीच व्यक्ती येईल असं कधी वाटलं होतं का? नाही, कधी अशी कल्पना केलेली नव्हती, पण आपल्याला इतिहासानेच आपल्याला या एका वेगळ्या प्रसंगामध्ये आणून सोडलेलं आहे. आता याच्यात अनेकदा भावनिक प्रसंग येतील, मग एकमेकावर मग टीकाटिकणी होईल, ते टाळता आलं तर बरं झालं असतं. अनेक प्रसंग आले, पण काही गोष्टी झाल्यात, त्यावर तुम्ही एक मध्यंतरी पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आलं, त्याच्यावर तुमची भावनिक रिॲक्शन सर्वांनी बघितली, त्यावर साहेबांनी आता खुलासा केलाय, त्यावर तुमचं काय मत आहे? मला यावर्षी बोलायचं नाही, पण आता हे झालं मग ठीक आहे, तुमचा अधिकार आहे तो, पण ह्या सगळ्या राजकारणामध्ये मग आता सगळ्यांना चर्चा आहे की ती ताई वहिनी विरुद्ध ताई अशी लढत आहे, पण अनेक जण म्हणतात की ती लढत साहेब विरुद्ध दादा आहे, कोणी फडणवीस म्हणतात की ती लढत राहुल गांधी विरुद्ध मोदी आहे. तुम्ही स्वतः उमेदवार आहात, तुम्ही ह्या लढतीकडे नेमकं कसं बघता? मी पहिल्यापासूनच आपल्याला सांगत आले, सगळ्यांशी बोलताना मी हे नेहमीच स्पष्ट केलेलं आहे की ही राजकीय विचारांची लढाई आहे, नातं नात्याच्या जागेवर, राजकारण राजकारणाच्या जागेवर. त्यामुळे मी नेहमीच हे बोललेले आहे की, आणि मला वाटतं राजकारणामध्ये नातं आणणं हे दुर्दैवी आहे. काही अडचण येते प्रचार करताना, कारण किती नाही म्हणलं समोर ननंद आहे. तसं बघायला गेलं तर जनतेनंच माझी मागणी केली होती, त्याच्यामुळे जिथे जाईल तिथे तर मतदार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अडचण आहे. दुसरं एक, आता ह्या सगळ्या प्रचाराच्या धबडग्यामध्ये मी सातत्याने टीका टिप्पणी होत राहणार, पण रोहित दादांवर अगदी टोकाची टीका करताना दिसतंय. शेवटी तुमचं पुतण्या आहे, किती नाही म्हणत, काय सांगाल तुम्ही त्यांना? त्याने काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की मी पहिल्यापासून हेच सांगत आलेलं आहे की राजकारण आणि नातं हे वेगवेगळे आहेत, तर प्रत्यारोपावर आरोप हे होतच राहणार, कारण निवडणुका चालू आहेत म्हटल्यानंतर हे अशा गोष्टी चालणारच. दुसरा एक विषय असा आहे, आता तुम्ही सांगितलं की 4 फेऱ्या झाल्यात तुमच्या, पण एक सध्या परसेप्शन असं आहे की साहेब आणि ताईंना एक भावनिक, ज्याला आपण म्हणतो सहानुभूती आहे, असं बोललं जातंय, सर्व काही वेगळीच माहिती देत आहेत. तुम्ही लढत मग कशी पुढची रणनीती कशी असेल? आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी जी भूमिका घेतलेली आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या विकासाच्या मार्गदर्शनाखाली जाण्यासाठी त्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यांचं म्हणणं असंच होतं पहिल्यापासून की केंद्रातलं आणि राज्यातलं एक विचारी सरकार असेल तर अनेक गोष्टी सुकर होतात, आणि म्हणूनच महायुतीमध्ये सुद्धा समावेश होण्याचा त्यांनी निर्णय घेतला, आणि त्याच विकासाच्या धर्तीवर आपण आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि मत मागत आहोत. हाच प्रश्न म्हणून मग सध्या सगळे म्हणतात की बारामतीत लढत ही भावनिक पातळीवर चालली, मग विकासाचं कोणीच बोलत नाही. आता तुम्ही स्वतः उमेदवार आहात, तुमचा पुढचा अजेंडा काय असेल खासदार झाले? तसं बघायला गेलं तर आपण बारामती मतदारसंघामध्ये जेव्हा मी प्रचाराच्या निमित्तानं फिरले, बारामतीचा पॅटर्न आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण बारामतीतल्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर भोर घ्या किंवा वेला घ्या किंवा आता पुरंदरचं विमानतळ घ्या, अनेक गोष्टी अजून प्रस्थापित आहेत आणि त्या पूर्ण व्हायच्या म्हणजे आहेत. अनेक लोकांच्या मागण्या आहेत, युवकांसाठी मागण्या आहेत, आणि त्या पूर्ण करण्यासाठी केंद्राचा आणि राज्याचा दुवा बनण्याचं माझं एक ध्येय आहे, जेणेकरून माझ्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आणि अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचा विषय काढलाच तर मग बारामतीच्या विकासाची चर्चा सर्वत्र होते, देशभर होते, पण आज गेली इतकी वर्ष मग हे खासदारकी मग हा मतदारसंघ पवार फॅमिलीकडेच आहे, पण बारामती तालुक्याच्या पलीकडे कुठं विकास अजून दिसत नाही. असं नाहीच आहे, विकास ही मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात म्हणतो मी. मला असं वाटतं की विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, विकासाच्या गोष्टी चालू आहेत, पण बारामती आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभी राहिलेली आहे, आणि त्याच्यामुळे दादांचंही तेवढं उत्तरदायित्व होतं, आणि त्यांनी त्याच्यामुळे